नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनापासून स्वागत करत आहे। आज मी स्वतः लिहिलेल्या प्रसाद या कथेचे अभिवाचन करणार आहे। या कथेतून मी स्वतः अनुभवलेली एक अनुभूती सांगणार आहे। माझे गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजी नेहमी म्हणतात, गुरुतत्व एक आहे, त्यांचे विचार, त्यांची शिकवण एकच आहे। सध्या स्वामीजींचे अनुष्ठान नवसारी येथे चालू आहे। त्या अनुषंगाने मला आलेली प्रचिती मी तुमच्यासमोर काल्पनिक रूपात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। मला खात्री आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडेल। ती तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्सही आम्हाला कळवाल। आणि हो, आमचे खट्टा मिठ्ठा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। प्रसाद। दुपारची वेळ होती। नेहा हॉलमधून जोरात ओरडली, आई लवकर बाहेर ये। सुजाताताईने नेहाचा आवाज ऐकताच त्या अगदी तातडीने बाहेर आल्या। आईला बघताच नेहाने आनंदाने आपल्या आईला घट्ट मिठी मारली व म्हणाली, आई मला ना प्रमोशन मिळाले, मी ना मॅनेजर झाले। सुजाताताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगले। त्यांना आपल्या लेकीचं कौतुक वाटलं। 4 वर्षात तिची किती प्रगती झाली होती। तिने हे यश अगदी मेहनतीने, जिद्दीने अगदी मिळवले होते। जरी ती घरून काम करायची तरी तिचे कामाचे तास बघता हे यश तिच्या कामाची पावतीच होती। सुजाताताईंच्या मनाची अगदी चलबिचल चालू होती। नेहाच्या आठवणीत त्या अगदी गुंतून गेल्या। नेहा अगदी साधी, अभ्यासात सर्वसामान्यांसारखी बुद्धी होती तिची। तरी नेहाने अभ्यास करून पदवीधर होऊन उच्च पदवीधर पण झाली। कितीतरी परिश्रम घेतले होते तिने, परंतु स्पर्धात्मक परीक्षेत तिला हवे तसे यश मिळत नव्हते आणि अनुभव नसल्यामुळे नोकरी पण मिळत नव्हती। दिवसामागून दिवस जात होते। सुजाताताई श्री शिवकृपानंद स्वामी म्हणजे श्री बाबा स्वामींच्या भक्त होत्या। घरी सर्वजण त्यांना मानत, वंदन करत। असेच स्वामीजींचे 8 दिवसांचे ऑनलाईन शिबिर होते, म्हणजेच ध्यान शिबिर होते। त्यात त्यांनी सांगितले होते की हे शिबिर चालू असताना किंवा झाल्यावर तुम्हाला एक चांगली अनुभूती मिळेल। सुजाताताईने अगदी मनोभावे हे ध्यान शिबिर केले। एक दिवस होता होता 8वा दिवस आला। ध्यान झाले, परंतु सुजाताताईंना मात्र अनुभूती आलीच नाही। सुजाताताईंना अगदी वाटले की आपले काही चुकले तर नाही ना, पण त्यांचा आत्मविश्वास मात्र दांडगा होता। अजून 8वा दिवस संपला नव्हता। संध्याकाळ झाली, दारावरची बेल वाजली। समोरच्या नेने काकूंनी नेहाकडे प्रसादाच्या 3 पिशव्या दिल्या आणि त्या निघून गेल्या। प्रसाद म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना, तसा गोडाच्या शिऱ्याचा प्रसाद होता तो। आतमधून सुजाताताई आल्या व त्याने नेहाकडे प्रश्न केला, कसला ग हा प्रसाद? नेहा म्हणाली, मला माहित नाही, काकू काही बोलल्याच नाहीत। सुजाताताईंना आश्चर्य वाटले की प्रसादाच्या 1 नाही, 2 नाही तर 3 पिशव्या मिळाल्या। 2 दिवसानंतर मात्र त्यांनी नेने काकूंना प्रश्न केला, अहो हा कसला होता हा प्रसाद? तेव्हा त्या नेने काकू म्हणाल्या, आमच्या महाराजांचं प्रवचन होतं, त्यामुळे तिकडचाच प्रसाद हा मी तुमच्या तिघांसाठी आणला। तो प्रसाद त्या तिघांनी खाल्ला आणि बरोबर 3ऱ्या दिवशी नेहाला एका कंपनीतून मुलाखतीसाठी बोलवले व त्यात तिची निवड होऊन तिला ती नोकरी मिळाली सुद्धा। सर्व काही अगदी स्वप्नवत चालले होते। जवळजवळ 15 दिवसानंतर मात्र सुजाताताईंना या धावपळीत लक्षात येतं की आपण जे शिवकृपानंद म्हणजे श्री बाबा स्वामींच्या ध्यानाला बसायचो, त्यात सांगितल्याप्रमाणे 8 दिवस आपण ते ध्यान केले आणि 8 दिवस झाल्यावर त्या गुरुला आपण साधक म्हणून भावलो आणि म्हणूनच त्यांनी या गुरूंमार्फत आपल्याला हा प्रसाद पाठविला। हा शुभ संकेतच होता। आणि पुढे
नेहाला नोकरी लागली आणि आज बढती मिळाली. किती आनंदाचा दिवस आहे. सर्व घर अगदी आनंदी आहे. सुजाताताईंचं जे समाजकार्य आहे हे गुरुकार्यासारखेच आहे. त्याची ही प्रचिती नेहाला आली. आपली इच्छाशक्ती, आत्मबल यातच परमात्मा आहे निश्चित. परमेश्वर कोठे आहे हो? परमेश्वर हा आपल्यातच आहे. त्याला जाग करा. आणि आमचे बाबा स्वामी नेहमी म्हणतात की रोज किमान अर्धा तास ध्यान करा आणि आठवड्यातून एकदा सामूहिक ते ध्यान करा. बघा तुम्हाला परमेश्वराची म्हणजे परमात्म्याची प्रचिती येतेच की नाही, जी सुजाताताईंना आली. आणि म्हणूनच चांगले कर्म, चांगले बोलणे, चांगली वागणूक आपल्याला परमात्म्याशी जवळ येण्यास मदत करते. हेही तेवढेच खरे आहे. आणि मी परत एकदा नेहमी म्हणते त्याचप्रमाणे एवढंच म्हणेन, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद.